ते मिरची भजी चालली आल्या अरे ते आपण मुंबईवरून आणली. माधुरी बिकम शेफ बघू शकता तुम्ही, एकदम अटायर मध्ये पूर्ण. आणि इकडे गरमागरम भजी मस्त चालले, आंबा खायचे चालले बघा. इथे भजी करता करता सगळे गँग जेवायला बसले. जेवण झाले आणि मी आलोय जेवायला आता. आणि इकडे बघा मस्त जेवण आलेलं आहे, मम्मीने केलेलं आहे बघा आज मस्त गरमागरम मेथीची भाजी. हे कालवण कसलं? खोट बोलायचं नाही. पावट्याची आमटी का मटणाची आमटी? मी मटण खात नाही, मम्मी मला बघा गपचूपणे मटणाचा रस्सा दिलाय मम्मीने मला. नॉर्मली मी मटण खात नाहीये, त्यामुळे बोलते पावट्याची आमटी. मटण नाही त्याच्यामध्ये, मटन नाही नुसतं रस्सा आहे बघा. स्कॅम केलाय मम्मीने. खचील म्हणून नाही मटण नाही खात मी. ज्वारीची शेंग, खरडा, चपाती, मेथीची भाजी आणि आता माधुरीने भजी बनवली. येस, मिरची भजी मस्त माधुरीने बनवलेत. इकडे बघा मेथीची भाजी भरपूर दिवसांनी मम्मीच्या हातची खाणार आहे. राईस केला आहे. आणि इकडे बघा आंबे पण ठेवले स्वीट डिश साठी मस्त. मेथीची भाजी खावा बघा, छान झाली. मुंबई सारखी भाजी बनवली. मम्मी मुंबईला बनवायची. येस, तुला भरपूर दिवसापासून खायची होती, आज मिळणार आहे खायला. मुलं यायचं म्हणल्यावर काय काय बनावं असं वाटतं. तुला वाटलं मी एकटा येणार आहे ना? सरप्राईज केलं. माधुरी येणार आहे सांगितलं नाही, पण सरप्राईज केलं. पुन्हा लय आनंद झाला. मी शेवटी माधुरीचं ठरलंय. चला आता जेवून घेऊया, मस्त भूक लागले, नंतर भेटूया. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.